आजा अजून बानूताई आल्या नाही ती पर त्या येत्याल तू नका काळजी करू अरे देव आहे ती त्यांच्या संग बानूताई आलीस वय आम्ही तुझीच वाट बघत होतो बघ बानूताई कसं झालं दर्शन देवांपायी समध्या शक्तिपीठांचं दर्शन झालं बघ गंगे मला हे समजा बघायला मिळालं हे समध्या शक्तिपीठांचं दर्शन झालं हे माझं भाग्यच आहे आणि ती गणेश म्हणलं होतं तसं समध्या शक्तिपीठासनी भेट देऊन तत असणारी माती मी ह्यामध्ये घेऊन आले आहे ह्यो कलश मी आता देवघरामध्ये ठेवणार आहे तेव्हा ह्याला कुणी बी हात लावू नका वय बाण ए कोणी हात लावू नका हा आणि मला बी आता असं वाटतंय का मी शांत शांत झाली आहे म्हणजे अगोदर जसं मला काही बी सुधरणं झालं होतं तसं आता काय बी राहिलं नाही बघ ए बाण तुझ्या मनात जे होतं ना ते आता होणार आहे बघ हा इथून पुढे प्रत्येक क्षण बानूसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तिचे काय होणार हे कोणालाही ठाऊक नाही परंतु आता तिला शक्य तितकं जपा विशेषतः अजामेळ तिला पाहून घे ती इथून गेली तर पुन्हा दिसणार नाही बाहेर काय झालं असं कशापाई बघतोय असर कुणास ठाव मोर काय होणार ते हे बाण तुला समज ठाव झालं की देवासंग तू कैलासामध्ये जाणार मग आमासनी भेटणारच नाहीस की तू हा तेव्हा म्हणलं अगोदर माया पोरीला असं डोळ भरून बघून घ्यावं बाहेर खरं सांगायचं तर आता जे बी होईल त्याला सामोरं जायला मी आता तयार आहे बघ म्हणजे मला देवांसंग कैलासामध्ये जायला मिळालं तर आनंद आहेच पण मला जाता नाही आलं आणि हातच राहावं लागलं तर त्याचं दुःख बी होणार नाही मला ए बाण देवांचा आशीर्वाद आहे तुझ्या डोक्यावर हा. आता समज चांगलं होईल बघ हा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तो आनंद महत्त्वाचा हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.